देशाने स्वातंत्र्याचे 79 वर्षांची वाटचाल पूर्ण केली असली तरी आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील काही वाड्यावस्त्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं चित्र आहे. असाने येथील भांगलेवाडीमध्ये आजही रस्ता म्हणजे चिखल, खड्डे आणि त्रासदायक प्रवास अशीच परिस्थिती आहे. पावसाळा सुरू होताच या वस्तीतील नागरिकांची रोजचीच कसरत सुरू होते. शाळेत जाणारी मुलं, आजारी वृद्ध नागरिक, महिला तसेच शेतकऱ्यांना चिखलातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. रुग्णांना रुग्णालयात नेणं म्हणजे मोठं संकट अशी गंभीर परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. पावसामुळे रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत असल्याने वाहनांची ये-जा करणेही अवघड बनतं. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक निवडणुकीपूर्वी रस्त्याचं आश्वासन दिलं जातं, मात्र निवडणूक संपल्यानंतर भांगलेवाडीचे नावही कोणाला आठवत नाही. एखाद्या बैठकीत या रस्त्याचा विषय उपस्थित केला असता कार्यकर्ते आणि अधिकारी तुमची वस्ती कुठे आहे असा प्रश्न विचारतात, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. रस्त्यासाठी अनेक वेळा तक्रारी व निवेदनं देऊनही अद्याप ठोस परिणाम झालेला नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. स्वातंत्र्यानंतर 79 वर्ष उलटूनही साधा रस्ता मिळणं हेच जर आमच्यासाठी स्वप्न ठरत असेल तर हा विकास आहे की आदिवासी भागाकडे केलेलं दुर्लक्ष, असा संतप्त सवाल भांगलेवाडीतील नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने केवळ आश्वासनं न देता प्रत्यक्ष पाहणी करून भांगलेवाडीच्या रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे, मंचर. अरे बाबा, रस्ता गेल्याले काय पहिला गेला होता तर तो केला जेसीबी सरपंचानं आणला. सरपंचानं जेसीबी त्याच बिचाऱ्या का काही दोष नाही, त्यांना जेसीबी आणला, रस्ता केला. पण आता परत एकदा गेला. आता शाळेची पोरा येऊन खुटल्यात. 8 दिवस झाले शाळेची पोरा, कोणी 10वीले, कोणी 8वीले, कोणी 9वीले. आता 8 दिवस झालं पोरा गेलेली नाही. आम्ही प्रस्ताव देऊन देऊन पार थक्कीच झालो काय. पण आमचा काय कोणी सरपंचाचा आहे कोणी मानिना आणि आमचा आहे कोणी मानिना. आता संजय गवारी इथं आला निवडणुकीला, त्यांच्या बरोबर ताई लोकरे. आता गाडी मावशी आजी गाडी काही येत नाही. आता बाई पाहिला ग तो कसं आहे आमची परिस्थिती, गाडी येत नाही. नाही नाही मावशी, काळजी करू नका तुम्ही, मी लगेच रस्ता तुमचा करीते काय, तुम्ही फक्त मला मता द्या. मग आम्हाला बाई काही नको, फक्त एवढा रस्ता करून दे आणि आमचा हे कर. आता इकडं काय वरचा आहे रस्ता वाल बाय का तिकडून रस्ता आंबे हातवीचा इकडं आसाण्याचा रस्ता फुटलाय. आम्हाला काय इकडून जाया मार्गाने आणि इकडून जाया मार्गाने दडी खाली जणू काय मरायची बारी आली आणि आमचं काय कोणी मनवं घेत नाही. मग तुम्हाला निवडून देऊन तरी काय उपयोग झालाय? काय उपयोग केला तुम्ही निवडून देऊन? फक्त मत आली का मावशी, काका, दादा, बाबा एवढा फक्त म्हणणार. आता मावशी दडी खाली गेले, काका दडी खाली गेला आणि सगळी वाडी दडी खाली गेले, तरी आता कोणी काही विचार त्याचा कराया मागना. मग तुम्ही विचार करणार तरी कधी? कधी करणार डांबरीकरण? आज करीतो आम्ही काय वाडीतून रस्ता देतो, हे करीतो. आणि मग तुम्ही काय आमचा आदिवासी लोक, आम्ही आदिवासी होतो म्हणून तुम्हाला निवडून दिला काय. मग तुम्ही आदिवासीचं नाव सांगता कशाला ना? आदिवासी तुम्ही जर समजा काही हे करती नाही, ती मनव घेती नाही, तो बिचारा सरपंच. आम्ही उठावा त्याला बोलावा, आम्ही उठावा त्याला बोला, पण बिचाऱ्या काही दोष नाही. तो लाईटीचा काय गागाळी देणार, तो काय याची नुकसान भरपाई आमका झाली काही झाली, पण त्याला तुम्हीच साथी देती नाही तर तुझ्याचाही इलाज नाही. सरपंचाला तुम्ही मानती नाही तर तुम्ही आम्हाला कशी काय मानणार? पहिला तरी थोडा पडला होता, पण आता लईच पडलाय, मोकार पडलाय. आता पार जांभळं बिंबळ, पार हिरड्या बिरड्या. आता तर वाटच राहिली नाही. जनावर कोठाने न्यायचा, पोर कोठाने जायचा, माणूस कोठाने जायचा, याचा विचार आहे का नाही? मग तुम्ही काय करणार आहेत नेते? नेते निवडून दिलं काय ह्या केला. अरे कोणी उपाची एवढल्या म्हाताऱ्या तुमच्या मतदान करता रे, एवढल्या म्हाताऱ्या वनियाना चालताना म्हाताऱ्या काय तर एक मत राहिला तर नेत्या निवडून यायचा नाही, नेत्या पडत म्हणून म्हाताऱ्या कोताऱ्या सगळ्या सदा काय शाळेतली पोरा खाड करू तुमच्या मताली दिला. कारण तुमच्यासाठी ना, तुमच्यासाठी एवढी दखल घेतली रे बाबा. आम्ही लय दखल घेतली.
आम्हाला इतके वरी शिलत आहे काय म्हणाली मावशी तुम्हाला काय घ्यायचं तर म्हणलं आम्हाला काही नको बाय साधी चॉकलेटची गोळी नाही आम्ही तिचकून घेतली नाही तर तिनं सांगावं का ह्या बांगलेवाडीच्या लोकांनी काय दिलता म्हणून कशासाठीच आम्ही रस्त्यासाठी चॉकलेटची गोळी सुद्धा नाही आम्ही घेतली. संजय गवारेला विचार काय घेतलंय तू एकूण म्हणून चॉकलेटची गोळी तो आणून आमच्या हातामध्ये दिली का? कशासाठी आमच्या रस्त्यासाठी आमच्या सोयीसाठी तो सोय केली का दडी खाली दडपली वाडी याचा काय आहे का नाही विचार? आमचा जर कोणी विचार करत नाही आता इथून पुढे 5 वर्षापासून आमचा विचार करते ना तर तुमचा विचार करायचा परत नेत्यांना बांगलेवाडीत यायचं नाही आणि आम्ही मत देणार नाही. कसं काही यायचा का तुम्ही आमच्या पाया पडून गेलती पण आता 5 वर्षे पुढे निवडणूक आली का आम्हीच तुमच्या पाया पडणार आहे आता कारण का बाई तुम्हाला निवडून दिलं आम्ही तुमचं दर्शन घेतो अशी आम्ही म्हणणार आहे आता. हा आता शिलाताई लोकरे झाली काय ग संजय गवारी आला मावशी कुठे म्हातारा कुठे म्हातारी कुठे अरे ती दडी खाली गेल्या आता तो हेरल्यात का हे म्हणत तुला पाठवू मोबाईलला म्हणजे कुठं दडी खाली येत ती. विचार जर करते ना अरे त्याला इतक्यावर मी म्हणते बाळा अरे आदिवासी आहे तू आदिवासी आपल्या का नाही लक्ष टाकणार मग तू कोणाला लक्ष टाकणार सांग? आणि आदिवासी नाही आदिवासीला पुढे आणणार मग कोणाला आणणार? कोणाला पुढे आणणार तुम्ही? किलोमीटर रस्ता आज किती दिवस झालं 20 वर्ष झालं तुम्हाला होत नाही. आज शाळेची पोरा अरे माणसं आजारी पडला बाजारी पडला आम्ही म्हातारी माणसं लेग बाळ मुलकामध्ये जर आजार बाजार जर आला तर आम्ही काय करायचं कोठाने जायचा आम्हाला रस्ता दाखवा ना नाही तर त्यापेक्षा आता आम्ही गेल्या वर्षापासून बातम्या देतोय त्याच्यात काय ऐकती नाही मग बातम्या नको काय नको मग आमची वाडी उचलून कुठंतरी पुनर्वसन द्या ना आम्हाला कुठंतरी नेऊन ठेवा म्हणजे मग तरी तुम्हाला तपलीकच नको तुम्हाला काय ग नेत्यांनी नको सदस्याली नको कोणालाच नको म्हणजे मग तरी समाधान तुमचं होईल पण आमचं नाही समाधान करते ना तुम्ही. किती दिवसापासून आता 15 दिवस व्हायला आलं 15 दिवस वय आलं तशी पोरा बंद आहे आता बाजार बंद आहे आम्हाला अरे कुठं मीठ मिरची आणाय जाय आणि पोत पायी पायी तर तिथं रस्ता ना ऐकून खालून जुऱ्यातून काय ग कमरे इतकाला पाणी उतरून आम्ही बाजारात जावा काय? कधी आमचं बांगलेवाडीचा तुम्ही हे घेणार आहे आता दखल घेणार आहे आता नाही तर त्यापेक्षा मग आम्हाला सांगा ना तुम्ही बांगलेवाडीचं नाव सांगू नका बांगलेवाडी मध्ये राहू नका आम्हाला पुनर्वसन द्या कुठं तरी म्हणजे मग आम्ही कधी तुम्हाला काही म्हणणार नाही तुम्हाला काही तक्रार करणार नाही तुम्हाला रस्त्याला खर्च आहे तुमचा वाचल सगळंच होईल ना तुमचा. 20 वर्षापासून रस्ताच होत नाही रस्ता दरवेळेस ते रस्ता पण राहत होता पण यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे रस्ता 2 वेळा गेलेला आहे. शाळेची पोरं काय शाळेत जाऊ शकते नाही पोरं तरी कशी शाळेत जाणार ना रस्ताच म्हणत काय करणार शेवटी. 2005 साली झालेले म्हणजे बरोबर 20 वर्ष झाली 20 वर्षाचा विकास होत नाही मग त्याचा उपयोग काय काय उपयोग? हा रस्ता झाला पाहिजे एवढीच माझी म्हणणे बाकी नाही काही. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423388508. दुसरा मोबाईल नंबर 9423467272. तिसरा मोबाईल नंबर 7588150001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.